चलवंग यमुना गंगा उच्चललितरंग तव शुभ नामे लागे तव शुभाशिष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे मंगल पहिली परवानगी द्या मान्यवर नेते गेल्यानंतरच आपण बाहेर निघायचंय. धन्यवाद. तर राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीचे सगळे नेते या ठिकाणी पोहोचलेले होते आणि त्यानंतर जो राडा घडलेला होता त्यानंतर कार्यकर्त्यांना आदित्य ठाकरेंनी संबोधित केलेला आहे. विजय वडेट्टीवार, आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, जयंत पाटील यावेळी उपस्थित होते आणि कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. दुपारच्या सुमारास नारायण राणे किल्ल्यावरती पोहोचले आणि त्याच वेळेस महाविकास आघाडीचे चारही नेते पाहणीसाठी पोहोचलेले होते. यावेळेस दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि जोरदार राडा या ठिकाणी झाला. एकमेकांचे कट्टर वैरी असलेले ठाकरे आणि राणे आमने सामने आल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. या संदर्भातले अपडेट्स येतात माझे सहकारी राहुल कुलकर्णी. राहुल, आताची काय परिस्थिती आहे? आताची दृश्य आपण बघत आहोत. ती दृश्य अशी आहे की या ठिकाणी महाविकास आघाडीची जी सभा होती ती सभा संपलेली आहे. या जनसंताप निषेध मोर्चाला आदित्य ठाकरे, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार या मंडळींनी संबोधन केलं. पाऊस सुरू होता त्यामुळं बरेच जण हे भिजलेले आपल्याला दिसले. आता ही नेते मंडळी परत जात आहेत आणि परत जात असताना आपण बघतो की जयंत पाटील असतील. राहुल, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. सध्या आदित्य ठाकरे बोलतायत. थेट पाळला. एक गोष्ट नक्कीच आहे की संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्यांना राग आलेला आहे आणि हे रोषाचं जे वातावरण आहे, हा आक्रोश जो आहे तो आपल्याला दिसतोय रस्त्यावर. अर्थात भाजपवाल्यांकडे काही उत्तर नाही, कारण त्यांनी हा भ्रष्टाचार जो केलेला आहे, घोटाळा जो केलेला आहे मोदी साहेबांना खुश करण्यासाठी. आता आपण पाहतोय समृद्धी महामार्ग, सकाळची बातमी आहे, ज्या भेगा पडलेल्या होत्या ते सिमेंटीकरण केलं गेलं, परत ते कॉन्क्रिटीकरण निघालेलं आहे. पण मंत्र्यांच्या बंगल्यांवर उधळपट्टी बरं जोरदार चालू आहे. एका बाजूला राम मंदिर गळायला लागलेलं आहे, एअरपोर्टचं छत कोसळतंय, कुठे रेल्वेचा ॲक्सिडेंट होतोय, कुठे महाराजांचा पुतळा हा कोसळत आहे. पण ह्यांचं सरकार चालवण्यासाठी आणि सगळी जी काही उधळपट्टी आहे ती करण्यासाठी यांच्याकडे खूप वेळ आहे. आपण किल्ल्यावर देखील गेलेलात. राणेंचे भाजपचे कार्यकर्ते घेरावा नाही, ती त्यांची मेंटॅलिटी आहे. ते बालिशपणाला मी काही जास्ती उत्तर देत नाही, तर त्यांना करत राहू दे. एक महत्त्वाचं आहे की तिथे असं करणं हे बालिशपणा आहे. आम्ही आमच्या सैनिकांना रोखलं होतं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही तिथे पाहणी करायला गेलो. तिथे घोषणाबाजीची जागा नाही आहे, तिथे ना कुठेतरी राडा करण्याची जागा आहे. आपण पाहत असाल आम्ही नतमस्तक झालो आणि महाराजांची माफी मागितली महाराष्ट्र म्हणून, की आमच्या डोक्यावर हे असं सरकार बसलेलं आहे. हे सरकार आम्ही गाडल्याशिवाय राहणार नाही, कारण हे महाराष्ट्र द्वेष्ट सरकार आहे. माहौल बिगड़ा किसने, बिगाड़ा किसने? हम तो यहाँ एक मोर्चा करने के लिए आए थे और यही बात है कि होम मिनिस्टर कहाँ है? जो इलीगल सीएम है वो उन्होंने तो जिम्मेदारी अपनी झटक दी. उन्होंने कहा ये इंडियन नेवी की बात थी. तो फिर ये आपटे कौन है? इसको कैसे काम दिया गया? किसका दोस्त है? क्या आपके परिवार में किसी का दोस्त है क्या? ये कॉन्ट्रैक्ट कैसे दिया गया? इस पर कोई जवाब नहीं दे रहा. जो स्टैचू ऑफ लिबर्टी है 138 साल हुए हैं अभी तक वहाँ खड़ी है. गेटवे ऑफ इंडिया को छत्रपति शिवाजी महाराज की जो मूर्ति है वो अभी भी वहाँ है. तो ये मूर्ति जो मोदी साहब ने अनावरण की थी वो कैसे 8 महीने में गिर गई? क्योंकि इसमें घोटाला है, भाजपा ने घोटाला किया. भ्रष्टाचारी जनता पार्टी ये भाजप का नाम है. सर, नेव्हीकडे बोट दाखवलं जात आहे, नेव्हीकडे बोट दाखवलं जातं. हो, पण हे दुर्दैव आहे, कारण जे देशभक्ती आम्हाला शिकवतात तेच नेव्हीकडे बोट दाखवतात. जे हिंदुत्व आम्हाला शिकवतात ते कुठे आहेत तथाकथित हिंदुत्ववादी? आम्ही खरे हिंदुत्ववादी आहोत, पण महाराजांची मूर्ती जेव्हा पडली काल तेव्हा कुठे होते? आज खासदार 4 दिवसानंतर आले. सर, कुठेतरी हे वातावरण बिघडण्यावर प्रशासन बिलकुल नाही, आमच्याकडून वातावरण बिघडणार नाही. पण प्रशासनाने नक्की SP-ना जाब विचारला पाहिजे, कलेक्टरना जाब विचारला पाहिजे. मी ऐकतोय की कलेक्टर जे आहेत ते मिंदेंचे चेले आहेत म्हणून त्यांना इथे पोस्ट केलेला आहे. तर सगळ्यांना सांगतोय मी की आमचं सरकार येत आहे, मग आम्ही ज्या काही कारवाई करायच्यात मग आमचे हात बांधलेले नसतील. तुम्ही येणार हे प्रशासनाला माहिती होतं. महाविकास आघाडीचे सर्व नेते बरोबर आहे. दोन पोलिसांनी लक्ष घालायला पाहिजे होतं, SP-नी लक्ष घालायला पाहिजे होतं. आणि आज नाही तर आम्ही उद्या त्यांना आमचं सरकारनंतर जाब विचारणार आहोत. कारण आपण एक पाहाल, आमच्यासोबत मोठे नेते होते, जयंत पाटील साहेब होते, आमच्यासोबत 2 विरोधी पक्षाचे नेते होते, म्हणजे अंबादास दानवे जी आहेत आणि वडेट्टीवार जी आहेत.
परत तिथून पण CRPF सिक्युरिटीवाले होते, म्हणजे कुठे ना कुठेतरी बंदोबस्त असायला पाहिजे होतं. काही लोक तिथे बालिश आहेत, त्यांचे नेते बालिश आहेत, ठीक आहे, पण आम्ही तर नीट समजूतदारपणे घेतला विषय. असूही शकतं. मिलिंदचं राज्य आणि फडणवीस साहेबांकडे आता वेळच नाही आहे हे सगळ्याकडे बघण्यासाठी. राज्यात कायदे सुव्यवस्थेची परिस्थिती आपण पाहताय. लॉ एंड ऑर्डर के लिए होम मिनिस्टर कहाँ है? वो तो खुद के राजनीति में व्यस्त है. अगली रणनीति आपकी क्या होगी? आपने रणनीति यही है कि अगर आप देखें तो महाराष्ट्र के स्वाभिमान को मारा जा रहा है, महाराष्ट्र की अस्मिता को मारा जा रहा है, उसी के खिलाफ हम बोल रहे हैं, क्योंकि यही लोग हैं, यही भाजपा है जो हमारे युवाओं को जॉब नहीं देते, जॉब गुजरात भेजते. महाराजांच्या नावाने खरं तर राजकारण चालू आहे. तर आदित्य ठाकरे बोलत होते. पुतळा उभारणीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलेला आहे. हिंदुत्ववादी आहेत कुठे असा प्रश्न सुद्धा आदित्य ठाकरेंनी विचारलाय. मात्र बालिश गोष्टींवरती भाष्य करणार नाही, महाराजांचा किल्ला घोषणा देण्याचं ठिकाण नाही अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे. आमच्याकडून कधीही वातावरण खराब झालं नाही असंही आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलंय.